Jai
पंढरीचे भूत मोठे 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 आल्या गेल्या झडपे वाटे आल्या गेल्या झडपे वाटे हरे रामे राणा हरे राणा गेल्या वाटे आल्या गेल्या झडपे वाटे तिथे जळाचे राणा पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे गेल्या झडपे वाटे
जोरात वाचतो त्याच्याकडे थोडं कमी करायचं म्हणजे जे शब्द आहे ना हे शब्द बाकीच्या लोकांना कळले पाहिजे. थोडं पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परदोनी बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन विठाला विठाला प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ ज्या संतांना आम्ही पूज्य मानतो असे संत श्रेष्ठ पूज्य तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आज वैष्णव मेळाव्याचा आपला श्रीपाद बाबा पुण्यतिथीचा 10वे वर्ष आपण साजरे करत आहोत. त्या निमित्तानं आज
तुकाराम महाराजांचा हा अभंग मी आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. माझ्यावर विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, संतावर विश्वास ठेवा. आमचे तुकाराम महाराज काय सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवा. कारण जेवढे काही अभंग कीर्तनात चालतात हे तुकाराम महाराजाचेच आहेत. लक्षात ठेवा, सर्वात जास्त अभंग तुकाराम महाराजाचे आहेत. मग आता हा जो अभंग घेतलेला आहे हा सुद्धा तुकाराम महाराजांचाच आहे. मग खरं काय आणि खोटं काय हे पाहणं तुमच्याकडे. आम्ही फक्त अभंगाचं विश्लेषण करणार आहोत. खरं खोटं पाहणं हे तुमच्याकडे ठेवून दिलेलं आहे. तर या 4 चरणाच्या अभंगामध्ये या अभंगाची थोडक्यात पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. कारण पंढरपूरचं जे भूत आहे या भूतासंबंधी जी माहिती आहे हे नंतर, परंतु याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे त्याचं विवेचन मी करणार आहे. त्या अगोदर प्रथम माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणांना मी वंदन करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. आदि पूजा गुरुनाथा, आदि पूजा गुरुनाथा, आदि पूजा गुरुनाथा, आदि पूजा गुरुनाथा, आदि पूजा गुरुनाथा. सारे देवावरी सता, सारे देवावरी सता, देवावरी सता, देवावरी जाती देवावरी सता, सर्वप्रथम कारण आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः. गुरुला आम्ही भगवंतापेक्षाही श्रेष्ठ समजतो. गुरुची पूजा झाली, गुरुला नमस्कार केला नाही काय, मग त्या परब्रह्माला विसरणं योग्य नाही. पांडुरंगा करू प्रथम नमः, थोडक्यात या अभंगाचे
अगोदरची पार्श्वभूमी अशी की मनुष्य कर्म घेऊन जन्माला येतो. आपण सर्व इथं जन्माला आलात का आलात? अहो कर्म शिल्लक होते म्हणून जन्माला आला. जर कर्म शिल्लक नसले तर जन्माला यायचं कामच नाही. कर्मामुळे आपण जन्माला आलो, कर्मामुळे आपण सुख दुःख भोगतो आहो का? कारण जीव हा अज्ञानी आहे. जीव हा मायेमध्ये फसलेला असल्यामुळे तो जीव झाला. मायेमध्ये जो फसला तो जीव. आणि जीवाचं कर्तव्य आहे जन्म मरणाला येणं आणि 184चं दुःख भोगणं. हे जीवाचं कर्तव्य आहे. पण तोच जीव जर शिव झाला तर मात्र त्याला दुःख भोगायचं काम नाही. आणि त्याच्याकरता 3 प्रकारचे कर्म सांगितलेले आहे. मागच्या वर्षी मी बोलून गेलो होतो, परंतु ते थोडक्यात सांगितले. 3 प्रकारचे कर्म. पहिलं कर्म आहे क्रियामान कर्म, दुसरं कर्म आहे संचित कर्म आणि तिसरं कर्म आहे प्रारब्ध कर्म. अशा प्रकारे 3ही कर्म आपल्या डोक्यावर असल्यामुळे जीव हा 184च्या योनीमध्ये सुख दुःखाचे फटके खातो आहे आणि दुःखाचं जीवन भोगत आहे. आता क्रियामान कर्म असं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आम्ही कर्म करतो ते क्रियामान कर्म. खाणे पिणे उठणे बसणे डोळ्याला पाहणे, डोळ्याची उघडझाप करणे, तोंड धुणे, जे काय सण नसेल ते. परंतु क्रियामान कर्म हिच्यामधले काही क्रियामान कर्म बाद होतात आणि काही क्रियामान कर्म कर्माचं फळ मिळाल्याशिवाय शांत होत नाही. लक्ष द्या, बरोबर आहे. त्याला क्रियामान कर्म म्हणतात. 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत जे होईल ते क्रियामान कर्म. या सोमवारपासून त्या रविवारच्या शेवटपर्यंत जे होईल ते क्रियामान कर्म. यावर 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर जे असेल जे होईल ते क्रियामान कर्म. अशा प्रकारे क्रियामान कर्म हे चालूच असतात. ते संपत नाही जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. परंतु काही क्रियामान कर्म हे ताबडतोब आपलं फळ देतात आणि शांत होतात. उदाहरणार्थ पहा, जेवण तुम्हाला भूक लागली, जेवण करण्याचं कर्म केलं. जेवण करण्याचं कर्म केल्यानंतर तुमची भूक शांत झाली, कर्म खलास. जेवण कर्म केल्याचं कर्म शांत झालं म्हणजे तुमची तृप्ती झाली, कर्म खलास. शिल्लक राहायचं काम नाही. तहान लागली, पाणी पिलं, पाणी पिल्यानंतर कर्म शांत झालं. त्याचं फळ म्हणजे पाणी पिणे. पाणी पिल्यानंतर ते शांत झालं म्हणजे पुन्हा डबल यायचं काम नाही. परंतु काही कर्म असे असतात की ते कालांतरानं डोकं वर काढतात. समजा उदाहरण सांगतो, मी छोटू बुवाच्या थोबाडीत मारले आणि पळून गेलो. क्रियामान कर्म. छोटू बुवाच्या थोबाडीत मारली, पळून गेलो. आता मला सांगा, हे थोबाडीत मारण्याचं कर्म शांत झालं का? बोलत जा. शांत झालं का? शांत झालं नाही. मी पळून गेलो, 10-12 दिवसानं त्यांना भेटलो किंवा त्यांची माझी भेट झाली, त्यांनी माझ्या एक थोबाडीत मारली, कर्म संपलं. का म्हणतो? बरोबर आहे. हा, अशा प्रकारे काही कर्म असे असतात की ते कर्म फळ देऊनच शांत होतात. परंतु काही कर्माचं फळ लवकर मिळत नाही. उदाहरणार्थ, परीक्षेमध्ये मुलगा बसला, निकाल केव्हा लागतो? 3 महिन्यानं लागतो. बरोबर आहे. अशा प्रकारे काही कर्म हे फळ देऊन शांत होतात आणि काही क्रियामान कर्म असे असतात की ते फळ
देतात, परंतु फार उशिरा. आणि अशा प्रकारे उशिरा फळ देणारे जे कर्म असतात हे कर्म संचितात जमा होतात. झाला अशा प्रकारे क्रियामान कर्माचं फळ जर त्याचं फळ मिळालं नाही तर ते कर्म फळ संचितामध्ये जमा होते. आता संचितामध्ये जमा झालेलं जे फळ असते हे मात्र कालांतरानं फेडावं लागते. कालांतरानं त्याचा भोगावा लागतो. संचित क्रियामान अशा प्रकारे अनेक प्रकारचे क्रियामान कर्म, ऐकून घ्या, अनेक प्रकारचे क्रियामान कर्म जन्मल्यापासून मरेपर्यंत संचितात जमा होतात. आणि हे संचितात जमा झालेले कर्म असतात हे मेल्यानंतर पुन्हा त्या कर्माचं भोग, त्या कर्माची परतफेड करण्याकरता त्या जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि प्रारब्धाची भोग जन्मल्यापासून मरेपर्यंत भोगावे लागतात. अशा प्रकारे क्रियामान कर्म हे संचितात जमा होते. संचितात जमा झालेलं जे कर्म असते याची फेड करण्याकरता आपल्याला प्रारब्ध कर्म भोगावं लागतं. उदाहरणार्थ राजा दशरथाला आपलं प्रारब्ध कर्म भोगावं लागलं. कारण काय, श्रावण बाळाचा वध दशरथ राजाकडून झाला. दशरथ राजाच्या आई बापानं शाप दिला. आपल्या श्रावण बाळाच्या आई बापानं दशरथ राजाला शाप दिला की आम्ही जसे दोघं माता पिता श्रावण बाळाचे नाही काय शोक करून मरतो पुत्राच्या विरहात, असं तुझं सुद्धा मरण होईल, असा शाप श्रावण बाळाच्या आई वडिलांना दशरथ राजाला दिला. पण झालं काय, क्रियामान कर्म तिथं तयार झालं. ऐकून घ्या, क्रियामान कर्म तिथं तयार झालं. क्रियामान कर्म लवकर फळ देत नाही, मग ते झालं संचितात जमा. कशात जमा झालं बरं, आता संचितात जमा का झालं त्याचं कारण असं की दशरथ राजाला पुत्रच नव्हता. बरोबर आहे, दशरथ राजाला पुत्रच नव्हता. कालांतरानं दशरथ राजाला 4 मुलं झाले. अशा प्रकारे झालेलं क्रियामान कर्म हे संचितात जमा झालं आणि त्याच्यानंतर हे संचितात असलेलं कर्म हे दबा धरून बसलो की कधी चान्स मिळतो. कालांतरानं 4 पुत्र झाले आणि राजाला कुठे जावं लागलं, 14 वर्ष वनवासात जावं लागलं.
आणि तिकडे राजा वनवासात गेला आणि इकडे दशरथ राजा पुत्रवीरानं मरण पावला. बरोबर आहे की नाही? मग स्वतः प्रभू रामचंद्र दशरथाचे पुत्र, बरोबर आहे, स्वयं परब्रह्म आहे का नाही? मग तिथं जर एवढं परब्रह्म आहे, एवढे अवतारी पुरुष राम आहे, त्यांनी जर आपल्या बापाला 14 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं असतं तर काय बिघडलं असतं? हो, बोलत आहे 14 वर्षाचं एक्सटेन्शन. नाही, मला 14 वर्ष वनवास बघून येऊ द्या, मग राजा मरेल, दशरथ राजा. हा, असं आहे काय? असं झालं काय? हा, तिथं चालत नाही. क्रियामान संचित कर्म हे प्रारब्ध रूपानं भोगावंच लागते, प्रत्येकाला भोगावंच लागते. अशा प्रकारे दशरथ राजा मरण पावला, कारण ते संचित झालेलं कर्म होतं. हे दशरथ राजाच्या रूपानं काळ होऊन काय झालं? दशरथ राजाचा मृत्यू झाला. आता हे असंच उदाहरण पांडवाचं आहे. ते उदाहरण सांगतो. कौरव पांडवाचं युद्ध झालं, बरोबर आहे. धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र मरण पावले युद्धात, बरोबर आहे. एवढा मोठा धृतराष्ट्र राजा हस्तिनापूरचा, परंतु 100ही मुलं युद्धामध्ये मारले गेले. राजाला अतिशय दुःख झालं, धृतराष्ट्राला. शेवटी त्या दुःखामध्येच धृतराष्ट्रानं एक प्रश्न भगवंताला केला. भगवंता, मी कधीही कोणाचं वाईट केलं नाही, मी कधीही कोणाला त्रास दिला नाही, कारण मी जन्मत हा. मग माझ्या ईशावर एवढं मोठं दुःख का, की माझे सर्वच्या सर्व मुलं युद्धामध्ये मरावेत? असं मी काय केलं? हा प्रश्न धृतराष्ट्र राजानं भगवंताला विचारला. मग आता तसं पाहणं जमते काय? मग भगवंतानं धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली. ए बाबा, मी सांगतो, तुला दिव्य दृष्टी देतो, आणि त्या दिव्य दृष्टीच्या द्वारे तू असा का झाला, तुझा दुःख का भोगावं लागलं हे मी सांगतो. अशा प्रकारे भगवंतानं धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टीमध्ये पाहत असताना धृतराष्ट्राला समजलं की जवळजवळ 50 जन्म अगोदर, अशा बा ऐकून घ्या, 50 वर्ष अगोदर धृतराष्ट्र पारधी होता, आणि त्या पारध्यानं एका मोठ्या झाडावर जे पक्षी बसलेले होते, असंख्य पक्षी होते, त्या पक्षाला पकडण्याकरता ते झाडच पेटवून दिलं. झालं काय? झाड पेटवून दिल्यानंतर जे त्या झाडावर जे सशक्त ताकदवान पक्षी होते, हे पक्षी उडून गेले. जे त्याच्यापेक्षा कमी ताकदवान पक्षी होते, हे पक्षी उडायला गेले. परंतु त्या धुरानं, त्या अग्नीनं त्यांचे डोळे फुटके झाले, आणि जे लहान लहान पिल्ल होते, असे जवळपास 100 पिल्ल त्या अग्नीमध्ये ते पिल्ल मरण पावले. परंतु दैव मोठं बलवत्त, 50 जन्म धृतराष्ट्राचं संचित कर्म दबा देऊन बसलो, कारण ते परिपक्व झालंच नाही 50 जन्म होईपर्यंत. कारण तोपर्यंत थोडीशी पुण्याई होती. पुण्याईच्या जोरावर राजानं सुख भोगलं. कालांतरानं हे तुम्हाला माहितच आहे, ते दिव्य दृष्टीनं पाहिल्यानंतर मग त्याला समजलं की बरोबर आहे. धृतराष्ट्राला समजलं की त्यानं स्वतः पाहिलं काय की बा माझे मी 50
जन्माच्या अगोदर असं असं कृत्य केलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून मी जन्मतःच आंधळा झालो. कारण पुष्कळचे पक्षी आंधळे झाले आणि त्या पक्षामध्ये लहान लहान 100 पिल्ल मरण पावले. याचा अर्थ असा, त्यांनी केलेलं जे पाप होतं हे पाप 100 पुत्राच्या द्वारे धृतराष्ट्राला फेडावं लागलं. जोपर्यंत 100 पुत्र होत नाही तोपर्यंत धृतराष्ट्र राजानं केलेलं क्रियामान कर्म हे संचितात जमा झालं आणि कालांतरानं ते प्रारब्ध म्हणून धृतराष्ट्राला ते भोगावंच लागलं. याचा अर्थ असा की कोणतंही केलेलं वाईट कर्म हे प्रत्येकाला भोगावंच लागते. नाही म्हणायचं सोय नाही, हे काही नाही कोणी असा. तुम्ही म्हणसान मी चांगलं करतो, चांगलं नाही. तुम्ही जे जे वाईट कर्म करसान, जेवढं वाईट कर्म करसान, तनानं मनानं धनानं जे काही वाईट कर्म असेल हे तुम्हाला कालांतरानं भोगावंच लागेल. केले कर्म झाले, केले कर्म झाले, तेची भोगाले, तेची भोगाले, तेची भोगाले. केले कर्म झाले, कर्माचा कायदा अटळ आहे. आम्ही जर लखोपती करोडोपती असलो, बरोबर आहे, तर वकील लावून पोलिसांना पैसे गिसे देऊन एखादा खून जरी केला तर त्याद्वारे त्याची सुटका होते, बरोबर आहे. पण कर्माचा कायदा हा ईश्वरी कायदा असा आहे की इथं कोणाचीच सुटका नाही. लक्षात ठेवा, इथं कोणी चालत नाही, तिथं कोणाचं काहीही चालत नाही. परीक्षित राजाचं मरण, परीक्षित राजाला एका ऋषीने शाप दिला. कारण त्या ऋषीच्या गळ्यामध्ये सर्पाचा हार टाकला. त्याच्यामुळे परीक्षित राजाला शाप मिळाला की 7 दिवसात तुला मरण येईल. मग परीक्षित राजाला फार वाईट वाटलं. घरी आल्यानंतर फार वाईट वाटलं परीक्षित राजाला की आता माझं मरण जे आहे हे अटळ आहे, हे मात्र टळणार नाही. मग मरण टळण्याकरता, लक्षात ठेवा, मरण टळण्याकरता परीक्षित राजानं कोणताच उपाय केला नाही. लक्षात ठेवा, कारण जसं कर्म असेल तसं फळ भोगावंच लागते. हा अभ्यास परीक्षित राजाला होता. कारण परीक्षित राजा विद्वान होता, पंडित होता. साऱ्या राज्यामधल्या स्त्री पुरुषाची जी दया आहे ही त्याच्या अंतःकरणात होती. परंतु थोडंसं कर्म वाईट झालं.
त्याच्यामुळे शाप मिळाला की 7 दिवसात तुझं मरण. मग म्हणून परीक्षित राजा विद्वान पंडित असल्यामुळे परीक्षित राजानं असं म्हटलं नाही. काय म्हटलं नाही? अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण हे आते भाऊ मामे भाऊ होते. परीक्षित राजानं असं म्हटलं नाही की अर्जुन माझा आजोबा होता आणि श्रीकृष्ण माझा आजोबाचा काय आते भाऊ मामभाऊ होता असं म्हटलं नाही. हो ना? म्हणजे कोणत्याच प्रकारचा वशिला परीक्षित राजानं लावला नाही. बरोबर आहे? स्वतः भगवंतानं त्याच्या गर्भाचं रक्षण केलं. कोणाचं? परीक्षित राजाचं रक्षण केलं. मग भगवंताला असं म्हटलं काय की देवा तू तर माझं गर्भामध्ये रक्षण केलं नाही काय? तू प्रत्यक्ष भगवंताचा अवतार, स्वयं परब्रह्म. अरे तुझ्या हातून कोणताही गुन्हा माफ असतो. तुला जर शरण आलं तर तू सर्व गुन्हे माफ करतो. असं परीक्षित राजानं भगवंताला नातेवाईक असून म्हटलं नाही. कारण परीक्षित राजाला पूर्ण माहित होतं की जे कर्म मी केलं ते मला भोगावंच लागेल, टळणार नाही. विठ्ठल कारण कर्माचा सिद्धांत हा तसाच आहे. तिथं ज्ञान, तिथं विद्वत्ता, तिथं पांडित्य चालत नाही. क्रियामान कर्म वाढलं म्हणजे ते क्रियामान कर्म नाही परिपक्व झालं. जर कच्च असलं तर ते संचितात जमा होते आणि संचितात जमा झालेलं कर्म जेवढं काही भोगायचं असते तेवढं भोगल्या जाते आणि ते जर भोगल्या गेलं नाही तर ते संचित कर्म भोगण्याकरता त्याला जन्म घ्यावाच लागतो. तर ते त्याचं प्रारब्ध ठरतं. म्हणून संचित कर्म कधीही कोणाला भोगल्या वाचून सुटलं नाही. म्हणून सर्वजण येथे बसलेले सर्वजण सावधान. जसं कर्म कराल तसं भोगावंच लागेल हा अटळ ईश्वरीय सिद्धांत आहे. तिच्यामध्ये कमी जास्त होणार नाही. आता उदाहरणं पुष्कळ देता येतील. आता एवढे उदाहरण देण्याकरता आपल्याजवळ वेळ कसा आहे फारच कमी आहे नाही काय? आणि हे संचित कर्म, क्रियामान कर्म, प्रारब्ध कर्म हे तीनही प्रकारचे कर्म जर बाद होतील, जर बाद करायचं असेल तर अभंगाच्या पहिल्या चरणात पंढरीचे भोला
नामस्मरणानं क्रियामान कर्म बाद होते, नाहीच होते. दुसरी गोष्ट संचित कर्म बाद होते. केवढी ढिगाऱ्याचे ढिगार जरी पाप केलं तरी भगवंताच्या नामस्मरणानं संचित कर्म आणि क्रियामान कर्म शिल्लक राहत नाही. पण प्रारब्ध कर्म मात्र भोगावंच लागते. पण भगवंताच्या नामानं ते सुद्धा नष्ट होते. पण केव्हा? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हा, क्रियामान कर्म केलं, संचित कर्म केलं, जीवन जगून राहिले. दरवर्षी दरवर्षी येता जीवन जगून राहिले. आणि असं नामस्मरण करता करता शेवटी एक दिवस असा येतो की भगवंताच्या कृपेनं कोणत्याही प्रकारचं प्रारब्ध कर्म शिल्लक राहत नाही आणि त्या जीवाचा उद्धार होतो. पण भूत लागल्याशिवाय नाही. तुम्ही जगामध्ये फिरा, भारतामध्ये फिरा, जोपर्यंत पंढरीचं भूत लागत नाही ना तोपर्यंत जीवाचा उद्धार होणार नाही. आणि तुम्ही सर्व भाग्यवान आहे, तुम्हाला ते पंढरीचं भूत लागलं. भाग्यवान फक्त हेच नाही. मोठे पण या भूताला सारे लोक भीतात. दुर्दैवाची दुःखाची गोष्ट आहे. लोक म्हणतात आम्हाला सर्व तुमचं पटते हो, पण ते अंगात येणंच पटत नाही. जोपर्यंत अंगात येत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी आणि भागवत हा विषय कळत नाही. गॅरंटी ठाला. पण हे भूत कोणतं? हे भूत आहे पंढरीचं. हे भूत कोणतं आहे? पंढरीचं भूत. कुठं बसलेलं आहे ते? पंढरपुरामध्ये बसलेलं आहे ते भूत. तो पंढरपूरचा पांडुरंग, तो पंढरपूरचा विठ्ठल ज्या वेळेस आमच्या हृदयामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस शरीर पडलं 3.5 हाताचं. प्रत्येक मनुष्य आपल्या आपल्या हातानं मोजा, तुम्ही 3.5 हात आहे. हे 3.5 हाताच्या शरीरामध्ये सर्व व्यापक भगवंत मावेल का हो? बोलता मावेल का? तो इथे राहू शकेल काय? नाही. एक उदाहरण देतो. मी एका बाईच्या घरी गेलो. महाराज या चहा घ्यायला. म्हटलं बाबा मी चहा काही घेत नाही. मग म्हणे दूध. आता म्हटलं बाबा बाई आग्रह करते, चला. आग्रह गेलो, बसलो. बाईनं दूध गॅसवर ठेवलं. गॅसवर दूध बाईनं ठेवलं. गॅसवर दूध ठेवल्यानंतर बाई माझ्याकडे आली आणि परमार्थाच्या गप्पा करायला लागले. बाबा तुमच्या ते अंगात येते ना, तुमच्या अंगात येते ते काही आम्हाला पटत नाही. काहीतरी तुम्ही करणी कवटाळ करता, काहीतरी तुमच्या जवळ बुद्धी सिद्धी आहे. हा, फक्त आम्हाला ते पटत नाही. आमच्या गप्पा सुरू आणि तिकडे चुलीवर काय होतं हो,
उतू गेल्यानंतर मी त्या बाईला म्हटलं, बाई तुमच्या घरात काहीतरी भुताटकी आहे, काहीतरी भुताटकी आहे म्हणे. असं कसं म्हणतात तुम्ही? वा वा पा ते दूध कसं चाललं, पा ते दूध कसं चाललं, दूध वर पा. हा म्हणे ते उतू आलं. म्हटलं कसं काय उतू आलं? म्हणे खालून जाळ लावला, ते जास्त गरम झालं आणि उतू आलं. हा म्हटलं तसंच आमचं आहे. जसं 100°C पर्यंत उष्णता मिळाली की दूध जसं उतू येते, तसं भगवंताच्या नामस्मरणानं तो भगवंत ज्या वेळेस आमच्या हृदयामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याला एवढा आनंद होतो की तो आनंद त्याच्या हृदयात मावत नाही, तर तो आनंद बाहेर उफाळतो. तो आनंद बाहेर अंतःकरणातून उफाळला की त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, तो हसतो, तो रडतो, त्याच्या अंगावर घामाचे थेंब येतात, नाही काय, तो थरथर कापतो. पहा उदाहरण. आणि यालाच म्हणतात भूत जबर मोठे गबाई,